पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा, तरी आतुल तू बाहेरा घापतासी। 18व्या अध्यायातल्या मंगलाचरणातल्या ओवेमध्येच ही 23वी ओवी आहे। अगोदर केलेलं सगळं स्तुतिपाठ हे योग्य अयोग्य असं जे काही सतत वाटतंय त्याचा परिहार देण्याचा हा आता चालू असलेला भाग आहे। तुझ्याबद्दलची स्तुती करत असताना तू आत्मरूपानं जे आहेस त्यामध्ये मी देह आणि तू आत्मा असं सद्गुरु शिष्याचं नातं। शिष्य हा देहरूप असतो तर त्याचा आत्मा हे सद्गुरु रूप असतात। असं असताना तुला देहाच्या बाहेर काढून स्तुती करायची असं जर म्हणाल तर देहापुरता जर पाहत गेलो तर परिच्छिन्न झाला। तो काही परिच्छिन्न नाही, सर्वव्यापक आहेस। आणि माझ्या देहाच्या ठिकाणी तू कसा आहे स्वतः सिद्ध आहेस। तरी पण स्तुती करायची झाली की बाहेर आत्मा म्हणून कोणीतरी आहे असं द्वैत समजलं जातं। आणि हा द्वैताचा जो भाग आहे तो झाल्यासारखा दिसत असल्यामुळं स्तुती कशी करावी हे मला न समजल्यासारखं झालं। म्हणून साचा तुझ लागी, स्तुती न देखे मी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुशिनामा। आता जर असं कधी होतं का आपणच आपली स्तुती करतोय, आत्मा तर आपलाच आणि आपली स्तुती आपण करतोय, असं जर होत असेल तर तेही योग्य वाटत नाही। आणि तू जर सर्वव्यापक असून माझ्याही ठिकाणी आहेस, किंबहुना मी आणि तू आपल्या दोघात बदलही नाही, दोघं एकच आहे, असं जर असताना स्तुती काय करायची। म्हणून मग हे जे काही असं वाटतं की स्तुती न देखे जी जगी, मग तुझी स्तुती करावी मग एक वेगळं राहून करावी असं होईल, तेव्हा तेही होत नाही। मग काय करावं, स्तुतीच करू नये का? तर त्यांनी सांगितलं की इथं मौन हेच खरोखर लिहिणं आहे। तुझी स्तुती करावी असं जर वाटत असेल तर मौन धारण करणं हे तुला घातलेला एक अलंकार आहे। स्तुतीनं तुला फार अलंकार, शब्दरूपी अलंकार घातले असं म्हणण्यापेक्षा मौन धारण केलं तरी हे श्रेष्ठ अलंकार तुझ्या अंगावर घातला। स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई। आता तू अनिर्वाच्य आहेस, कोणत्या शब्दानं स्तुती करायची, कारण तिथे शब्द पडत नाहीत लागू। कोणत्याही वचनानं तुझी आम्ही जे काही स्तुती केली असं होत नाही। म्हणून मग स्तुतीसाठी बोलणं काय करायचं, ते पण न बोललेलं बरं। आणि तूच जर काही सर्वव्यापक आहेस, निर्गुण निराकार आहेस, तर पूजा तरी कोणाची करायची। एखादा तुला कुठंतरी सगुण मानायचं म्हणजे तुला संकुचित केल्यासारखं झालं। आणि संकुचित नसतानासुद्धा हे संकुचित करायची आणि पूजा मांडायची असं नाही। म्हणून पूजासुद्धा काही करावी असंही काही नाही। बरं तू माझ्यापासून दूर गेलाच नाही तर तुझ्याजवळ जाऊन बसावं, सन्निधी काही न होणे असंही नाही ना, कारण ते अत्यंत जवळचं आहे। नेहमी असंच असतं, जे जवळचं असतं तेच लवकर आपल्याला समजत नाही, त्याचं आपल्याला भान नसतं। तेव्हा तू सन्निधी आहे, जवळ आहेस,
पण तो जवळ आहे असं जे काही वाटायला पाहिजे होतं ते नाही. म्हणून मग तुझं जे काही जवळ असणं आहे ते तुझ्या ठिकाणी म्हणून दाखवायची गरज नाही, कारण हे असणारी वास्तविकता आहे. तरी जिंतले जैसे भुली, पिसे आला पू घाली, तैसे वानू ते माऊली उपसा हे तू. आता जर काही असेल तर जसं काय होतं, एखाद्या वेळेला एखादा जो कोणी असतो तो त्याच्या प्रेमामध्ये अधीन होतो आणि मग त्या प्रेमामध्ये अधीन झाला म्हणजे मग ते जे प्रेम आहे ते प्रेम एक प्रकारे काय आहे की त्याचा तो एक छंद तयार होतो. त्याला पिसे म्हणजे वेडच म्हटलं गेलं आहे. त्याला ते वेड लागतं की हे जे काही आपलं सान्निध्य आहे, ज्याचं प्रेम आहे आपल्याला, तेच तेच तेच. जसं आई किती वेळा शेजारच्या बाईला जरी म्हणली माझं पोरगं असं आहे, माझं असं पोरगं गुण करतं, असे गुण आहेत त्याजवळ, तर ती बाई म्हणते तू कालच सांगितलं हे. मग ती म्हणते अजून एकदा ऐक, अजून सांग. तिला राहवत नाही आणि किती आपण बोलू. असं जे काय होतं तसा हा माझा प्रकार झाला आहे. मग आता जे काही माझ्याकडून चुकत आहे का बरोबर आहे काही माहीत नाही. तुम्ही आपलं काय मी जे बोललो ते सहन करून घ्या. आता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझिया वाग्वृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनाचा. आता एवढंच करा, जर माझी स्तुती, मी केलेली स्तुती तुम्हाला जर खटकत असेल, नको वाटत असेल, तर हा जो काही गीता ग्रंथ आहे त्या गीता ग्रंथाचा योग्य अर्थ माझ्या जिभेवर बसवा. जसं काय आहे की अंगठी घातली जाते तसे या गीतार्थाचं जे मुक्तपण आहे, अर्थातलं जे मुक्तपण आहे त्याची खूण माझ्या ठिकाणी निर्माण करा की जेणेकरून माझी वाचा त्याप्रमाणे बोलायला लागेल. माझ्या वाचेच्या ठिकाणी ते शब्द बाहेर पडतील. म्हणजे जसं काय आहे की मुका असला तर त्या मुक्याच्या ठिकाणी जर काही असेल सामर्थ्य शक्ती कोणाकडं, तर ते काय करतात, त्याला म्हणतात जीभ बाहेर काढ आणि जिभेवर श्री लिहितात. त्यांनी काय होतं तर तो लगे पुन्हा बोलायला लागतो. मग का झालं तर त्यांची सामर्थ्य शक्ती. म्हणजे जसं सांगतात की काय करतो की जो कोणी मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरीम, मुका बोलू शकेल, पांगळा जाऊ शकेल, पण मग कधी यत कृपा, तुमची कृपा झाल्यावर मग हे सगळं असंभाव्य गोष्ट होऊ शकते. तशी तुमची कृपा झाली की माझ्या ठिकाणी अशा तऱ्हेच ही मांडणी निर्माण होईल की जेणेकरून त्या गीता ग्रंथाचा अर्थलिखाण माझ्याकडून झालं तर ते माने हे सभासदी सज्जनांच्या. ऐकणारे बाकीचे असू दे, पण जे जे अत्यंत चाणाक्ष शहाणे आहेत, जाणकार आहेत, त्यांच्या सभेत जरी मी हे सांगायला लागलो तर त्यांना ते योग्य वाटेल. म्हणजेच अशी सभा आहे की त्यामध्ये सामान्य नाही विशेष ज्ञानाचे बसलेले आहेत की जे तुला परिपूर्ण जाणतात आणि त्यांच्यासमोर हे गीता ग्रंथाचा अर्थ मी सांगू लागलो तर त्यांनासुद्धा तो योग्य वाटेल. येत म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी, किती वेळ वेळा की जेगा. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वास्तविकता काय आहे बरं? मी बोलतो ते योग्य, मी बोलतो ते योग्य नाही, पण मला बोलायचंच आहे. हा जो काही एक प्रकारे बालहट्ट आहे, एक बालपणाचंच आहे, हे कोणापुढं चाललं आहे तर श्रीगुरु माऊली पुढं चाललं आहे. जसं बाळ नाना तऱ्हेच्या उड्या मारतं आणि आईपुढं आपलं दाखवतं लढीवाळपण, आई कौतुक करते, तसं तुम्ही माझे श्रीगुरु म्हणजे काय आहात? बाळच आहात. मी तुम्हाला बाळच आहे. आणि मग बाळाचं कौतुक, देखा बालकाचे धनी धाईजे, का शिष्याचे झालेपणे होईजे, हे एक प्रसवतीची जाणीजे, श्रीगुरूची जाणीजे का प्रसवती, हे दोन्ही समान ठेवले. माऊलींनी 8व्या अध्यायात हे
ओवी दिली की असंच आहे की आई आणि श्रीगुरू दोन्ही सारखेच. आई जसं आपल्या बाळाचं कौतुक करते, त्याच्या प्रत्येक गोष्टीला त्याला साथ देते, तसं श्रीगुरू शिष्याच्या प्रत्येक वेळेला पाठ पडतात, योग्य योग्य म्हणतात. हे सगळं चाललं आहे. म्हणून आता निवृत्तीनाथ श्री सद्गुरुनाथ म्हणतात की आता बस, किती वेळ स्तुती करशील, किती वेळा तू पुन्हा पुन्हा ते सांगतील. आता एक आहे, त्यांनी एक आपला त्याच्यापुढं काय केलं, सिद्धांत दाखवला की परीस एक असा असतो की लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर लोखंडाचं सोनं होतं. मग त्याला काही पुन्हा एकदा फिरवा पुन्हा एकदा फिरवा असं काही नाही, एका स्पर्शात त्याचं सोनं होतं. तसं तू एक शब्द बोलला तर कळलं ना तुझ्या मनात काय चाललं आहे ते. पुन्हा 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 शब्दामागं शब्द बोलणं हे काहीची गरज आहे का? मग तसं परीस किती वेळा फिरवावं ह्याची काही गरज असते का? एका स्पर्शात सगळं त्याचं काम होतं. तसं हे सहज तुझं काय मनोगत आहे ते कळेल. तव विनवी ज्ञान देहो म्हणे हो काजी पसाओ, तरी अवधान दे तू देवो ग्रंथ आता. आता काय आहे की हे निवृत्तीनाथानं आज्ञा दिल्यासारखंच आहे. आणि एकदा का श्रीगुरूची आज्ञा झाली की मग शिष्याला काय असतं, ती आज्ञा म्हणजे प्रसाद असतो. आज्ञा झाली म्हणजे काय आहे की काहीतरी लगेच कार्याला लाग किंवा हे कर ते कर असा हुकूम नाही, तो प्रसाद आहे. जेणेकरून ती आज्ञा आपल्याला कार्य करण्याकरता प्रवृत्त करते. म्हणजे अंतःकरण ते कार्य करण्याच्या ठिकाणी जो काही प्रारंभाचा भाग आहे तो उत्साह निर्माण करतो. कारण उत्साह अगोदर जागा व्हावा लागतो, मनात अर्थ अगोदर जागा व्हावा लागतो आणि मग ग्रंथाचं निरूपण पुढे येतं. मग ह्या अर्थाची जुळवणी आणि त्या शब्दाचं बळ जर कोणाकडं असेल तर श्रीगुरू कृपेत आहे. आणि ते तुमच्याकडून मिळालं म्हणजे मला जर काही आहे तर हा पसायदान जसं असावं तसं तुमचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. तरी अवधान दे तू देवो ग्रंथ आता. तर आता जे काही पुढं लिहायचं आहे, ज्या ग्रंथाचं अर्थ निरूपण मला करायचं आहे ते तुम्ही आता ऐका. जी गीता रत्न प्रासादाचा कळसो अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. एकंदरीत गीता आणि त्या गीतेबद्दलचं जे काही अर्थ आहे तो जसं सोनं असावं, आणि सोनं अखंड आहे, काय लगड असेल बिस्किट असेल, पण त्यापासून एकदा का अलंकार बनवले की ते सोनं आपल्या ठिकाणी काय आहे की एक प्रकारे आकर्षण निर्माण करतं. नुसत्या सोन्याच्या गोटीकडं, नुसत्या सोन्याच्या बिस्किटाकडं मनुष्याचं एकदा लक्ष जाईल, त्याच्यापेक्षा जास्त काही त्याची गरजही वाटणार नाही. पण अलंकार निर्माण झाले तर सगळ्यालाच त्याचं तिकडं लक्ष जातं. अगदी काय आहे, नुसतं नाही, हातात घेऊन बघावं की काय, अशा तऱ्हेचं ते वाटतं. तेव्हा आता हे जे काही गीतेचा सगळा अर्थ म्हणजे त्याचं निर्माण केलेलं अलंकार, हेच एक रूपी काय आहे, मंदिर आहे, प्रासाद आहे, महाल आहे. आणि त्या महालाचा सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर जसं एखादा महाल किंवा एखादं मंदिर बांधलं म्हणजे कळस चढला म्हणजे महत्त्वाचं झालं, तसा हा आत्ताचा जो अर्थ होईल तो त्याचा कळस आहे. त्या कळसाचं जसं महत्त्वाचं असतं तर त्याने काय होईल तर कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे तिथल्या देवतेचं दर्शन घेतल्यासारखं झालं. सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. कित्येकदा देवालयामध्ये मंदिरात गर्दी जर असेल तर देवापर्यंत जाता येत नाही, म्हणून फक्त कळसाचं दर्शन घ्या. कळसाच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला त्या देवतेचं दर्शन झालं. लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीची हातवसे देवतेची. तेव्हा आता माऊलीने तेच दाखवलं, म्हणजे लोकात अशी रूढच आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला
लांबूनच कळस दिसतो, तेव्हा तेव्हा देवाचं दर्शन झाल्यासारखं होतं. हे सगळ्या लोकांमध्ये अगोदरपासून त्याचा काय आहे की रूढी पडलेली. आणि कळसाला बघावं, पूर्वी काय होतं पंढरपूरला सुद्धा की त्या गोपालकृष्णाच्या मंदिराचे तिथून एक पुढच्या बाजूला अशी मोठी इमारत होती. त्या इमारतीला एक खिडकी होती, चांगली मोठी होती खिडकी, आणि त्यातून बरोबर कळस दिसायचा. आणि ते इकडून गेलेले लोक समोर कळस बघितल्याबरोबर तिथंच दंडवत घालायचे. मग तिथंच सगळं अडचण होऊ लागली. दंडवत घालणारी लोक, जाणाऱ्या येणाऱ्याचा अडथळा, म्हणून ती खिडकी बंद केली. आता लांबून कळस दिसेनासा झाला. नाहीतर हा एक काय आहे लोकाला प्रघात होता, तेव्हा हा प्रघात पूर्वीपासून आहे. आजही काय आहे की जेव्हा आज जाणं होत नाही तेव्हा कळसाचं दर्शन म्हणजे देवतेचं दर्शन झालं. असं काय आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात. जितकं दर्शनानं तुमच्या ठिकाणी प्रसन्नता निर्माण होते तेवढं कळसाच्या दर्शनानं प्रसन्नता निर्माण होते. तैसेची येथ ही आहे, जे एकेची येणे अध्याये, आघवाची दृष्ट होय गीता गमुहा. तेव्हा हा आता जर काही असेल तर 18वा अध्याय म्हणजे कळस अध्याय झाला. तेव्हा या अध्यायाचं कळसासारखंच आम्हाला काही हाच अध्याय तेवढा अभ्यासाला मिळाला तर संपूर्ण गीता ग्रंथ ऐकल्यासारखा झाला. कारण संपूर्ण गीता ग्रंथामध्ये जो जो काही विषय आलेला आहे, जे जे त्यातले मुद्दे आलेत, जसा जसा क्रम आहे तसं तसं त्या क्रमाप्रमाणे या 18व्या अध्यायातसुद्धा त्याच क्रमानं पुन्हा एकदा मागचेच विषय मांडत गेले. मग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या अध्यायात कुठं कुठं काय काय आलं तो विषय ओळीनं मांडत गेलेल्यामुळं आम्हाला 18वा अध्यायाचा अभ्यास म्हणजे सगळ्या गीतेचा अभ्यास झाल्यासारखा, सगळी गीता कळवून दिल्यासारखा झाला. म्हणून ह्याला सगळ्या गीतेचा कळस असं म्हणता येतं. मी कळसू या कारणे 18वा अध्यायो म्हणे, उवाईला बादरायणे गीता प्रासादाचा. म्हणून मग मी या 18व्या अध्यायाला कळस अध्यायच म्हणतोय. मी त्याला नाव हेच दिले. याचं कारण प्रत्यक्ष व्यास ऋषींनी हे सगळं निर्माण करत असताना या गीतारूपी ग्रंथात म्हणजे गीतारूपी ग्रंथ मंदिराचा आता काय केला, 18वा अध्याय म्हणजे कळस बसवला. एरवी कोणत्याही मंदिराचं सगळं काम झालं तरी कळस बसवल्याशिवाय पूर्ण झालं असं सिद्ध होत नाही. जेव्हा त्या मंदिराचा कळस बसवा, आता त्या मंदिराचं सगळं काम झालं, जे सगळी कामं करून घेतली जातात आणि मग कळस बसवला जातो. कळस बसवण्याच्या सगळं काम शिल्लक राहिलं तर कळस बसवला असं कधी होत नाही. तसं इथं काय केलं, व्यासानी सगळी गीता पूर्ण केली आणि मग गीता ग्रंथाला कळस म्हणून हा 18वा अध्याय आला. नोहे कळसा परते काही, प्रासादी काम नाही, हे सांगतसे गीता ही संपलेपणे. तेव्हा एकदा का कळस पूर्ण झाला म्हणजे आता त्या प्रासादाचं अर्थात त्या मंदिराचं, त्या महालाचं काहीही काम उरलं नाही. सगळी कामं पूर्ण झालीत. हे या अध्यायात गीतेच्या हा अध्याय झाला की समजून येतं की आता गीता ग्रंथ संपूर्णतेला गेला. व्यासू सहजे सूत्री बळी, तेने निगमा रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. एकंदरीत व्यास जे काही या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष गोष्टी अशा झाल्या की जेणेकरून एक क्रम मांडले गेले. त्याची जी काय आहेत सूत्र, ती सूत्र सगळी जिथल्या तिथं मांडली गेली. आणि हे समजून घेत असताना जसं जसं त्याच्यामध्ये कुशलता, शिल्पाकार किंवा अलंकार किंवा जे काही असणारं पद्याचा सगळा भाग याच्यामध्ये मांडला, तेव्हा हे जे काही आहे वेदरूपी रत्नांचं निर्माण केलेलं हा ग्रंथ किंवा इमारत
आणि त्या इमारतीच्या ठिकाणी जसं एखादा पर्वत असावा आणि ते किंवा एखादी टेकडी असावी, त्याचं सगळं सपाटीकरण करावं आणि मग ते मंदिर बांधण्याकरता तिथं पाया खांदावा, मग त्या पाया भरून घ्यावा. तसं या सगळ्यात उपनिषदही त्याची काय आहे, पाया आहे. वेद ह्याचं सगळी इमारत आहे आणि त्याचा जो अर्थ आहे तो त्याच्यावर निर्माण झालेली सगळी रत्नं आहेत. त्यामुळे या गीता ग्रंथामध्ये आता जर काही असेल तर संपूर्ण गीता उपनिषद सगळ्याचा अर्थ याच्या ठिकाणी भरलेला आहे. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडवून निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. आता आत्तापर्यंत हे जे काही गीता ग्रंथ सगळे बाकीचे जे होते त्याच्यामध्ये जे जे काही झालं महाभारतात त्याच्यासारखे तत्सम ग्रंथामध्ये ते 3 पुरुषार्थाचंच वर्णन आलं. धर्माबद्दल सांगितलं गेलं, अर्थाबद्दल सांगितलं गेलं आणि कामाबद्दल सांगितलं गेलं की हा पुरुषार्थ जिंकण्याकरता काय काय करावं. ते केल्याशिवाय पुरुषार्थ होत नाही, जिंकलं तरच पुरुषार्थ आहे. पण आता मात्र मोक्ष हा पुरुषार्थ इथं सांगितला. जो 4था पुरुषार्थ आहे त्याचीसुद्धा मांडणी याच्या ठिकाणी झाली. त्यामुळं आता जर काही असेल तर या महाभारतातून बाकीचे सगळे पुरुषार्थ मांडले. आता या गीता ग्रंथानं मोक्ष हा पुरुषार्थ 4था मांडला गेला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडोनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. एकंदरीत या संपूर्ण मोक्षासाठी लागत असणारं जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान या ठिकाणी एकवट म्हणजे सगळं जेवढं काही त्याच्या असतील मांडण्या, जे जे त्याचे काय प्रमेय आहेत, जे प्रकरणं आहेत, ती सगळी या ठिकाणी घेतली आणि या गीता ग्रंथामध्ये या सगळ्याचं शुद्धतेनं मांडणी केली. आणि तीच मांडणी अर्जुन आणि भगवंत या दोघांच्या संवादातून गीता ग्रंथामध्ये आली. निवृत्ती सूत्र सोडनिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आओ साधिला मांडणिया मोक्षरेखेचा. आता जे जे काही याच्यात आलं ते प्रत्यक्ष श्रीगुरूंनी इथं जे मांडत गेले त्या सगळ्या गोष्टी इथं आल्या. मग आता जे सर्व शास्त्रात आहे, सर्व शास्त्र पुरवणिया म्हणजे 6 शास्त्र आहेत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत, ही सगळी शास्त्र ह्याच्यामध्ये घेतली. एवढंच नाही तर धर्मशास्त्र घेतलं. त्याच्यानंतर काय साहित्यातले सगळे प्रकार आले, सगळ्या प्रकारच्या अलंकार, कला या सगळ्या गोष्टी आल्या. आणखीन जे काही आहेत, ज्याला काय आहे वेदांताचे उपांग जे आहेत ते सुद्धा भाग या ठिकाणी काय आहे की व्याकरण म्हणा, ज्योतिष म्हणा, हे सुद्धा विषय या ग्रंथामध्ये परिपूर्णतेनं मांडले गेले. मोक्षाच्या रस्त्याला जायला जे काही लागत असेल ते सगळं या ग्रंथामध्ये घेतलं. ऐसेनी करिता उबारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळली आपुरा प्रासादू जाहला. तेव्हा एकंदरीत मागं सगळी ज्ञानाची मांडणी करत करत 15व्या अध्यायापर्यंत आले. 15व्या अध्यायात ज्ञान सांगून झालं. इति गुह्यतमं शास्त्र इदम उक्तम मया नघ. हे अनघ, हे सगळं गुह्यतम शास्त्र मी तुला आता सांगितलं. तिथं त्याचं इति झालं. आणि मग तिथपर्यंत जसं एखाद्या काय इमारत करण्याकरता आधी सगळी जमीन स्वच्छ करावी, आखणी करावी, मग सगळं बांधायला लागावं, तसं 15व्या अध्यायापर्यंत सगळी आखणी तयार झाली आणि इमारत सगळी बनू लागली. उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवय गंठीचा आओ, सप्तदशू तो चिठावो पडघाणीये. आता त्याच्या पुढं काय केलं तर सगळी इमारत शिखरापर्यंत आली
आणि वरचा जो घुमट असतो ते घुमटाचा खालचा बाजूला जो गळा आहे त्याचा वर डेरा निर्माण होण्याच्या अगोदर गळा, हे म्हणजे 16वा अध्याय. सगळ्या इमारतीचा गळा झाला आणि त्याच्यावर मग मात्र जे काही आता कळस बसवायची जी सपाटीवरची ते 17वा अध्याय. आतापर्यंत काय झालं, हे सगळं पूर्ण होत आलं. 17व्यापर्यंत संपूर्ण शिखर बनलं. आता 18व्यात फक्त कळस बसवायचा आहे. तयाही वरी अष्टादशू, तो आपैसा मांडला कळसू, उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. एकंदरीत 18वा अध्याय म्हणजे कळस आहे. आणि अशा तऱ्हेनं ह्या व्यासाने लिहिलेल्या संपूर्ण गीतेचा त्याच्यावर आता ध्वज उभा केलेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.